नमस्कार मित्रांनो, आज आपण TIP बद्दल थोडी माहिती घेऊया. मी माझ्या मागच्या 2 रीलमध्ये EF इमर्जन्सी फंड आणि HIP हेल्थ इन्शुरन्स प्लॅनबद्दल माहिती दिली होती. तुम्ही जर ती रील बघितली नसेल तर माझ्या बायोमध्ये त्याची लिंक दिली आहे, ते जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. मित्रांनो, तुमचा परिवार तुमच्यावर अवलंबून आहे का? तुम्ही घरामध्ये एकटे कमवणारे आहेत का? तुमच्यावर काही खर्च आहे का? की तुमचं उत्पन्न कमी आहे का? या 4 प्रश्नांपैकी जर समजा एक तरी प्रश्न तुमच्यावर लागू होत असेल तर तुम्हाला टर्म इन्शुरन्सची माहिती असणं आवश्यक आहे. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जगात कधी कोणाला काय होईल हे सांगता येत नाही. आपण बघतात आहोत सध्या जगामध्ये महामारीमुळे, ॲक्सिडेंटमुळे, आजारामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशावेळी आपल्या परिवाराची आर्थिक बाजू भक्कम करणं हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंगची तिसरी पायरी म्हणजे टर्म इन्शुरन्सची माहिती करून घेणार आहोत. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? टर्म इन्शुरन्स कोणासाठी महत्त्वाचं आहे? टर्म इन्शुरन्स कधी काढला पाहिजे आणि टर्म इन्शुरन्स कुठून काढला पाहिजे? मला खात्री आहे हा रील बघितल्यानंतर टर्म इन्शुरन्सचे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. पहिला प्रश्न आहे, टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? टर्म इन्शुरन्स एक प्रकारचं लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असते. यामध्ये तुम्ही टर्म इन्शुरन्सच्या घेतलेल्या काळात तुम्हाला काही झाले तर तुम्ही घेतलेल्या टर्म इन्शुरन्स कवरची रक्कम या नॉमिनल मिळते. एक एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा एका व्यक्तीने 30 वर्षाच्या असताना 1 करोडचा टर्म इन्शुरन्स काढला. त्याचं टर्म इन्शुरन्सचे टेन्युअर 60 वर्षापर्यंत आहे. अनफॉर्च्युनेटली वयाच्या 40व्या वर्षी ह्या व्यक्तीचा मृत्यू होतो. आता पॉलिसीप्रमाणे त्याच्या परिवाराला टर्म इन्शुरन्सचे 1 करोड रुपये मिळतात. ह्याला म्हणतात टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स हे सर्वात लाईफ इन्शुरन्सपैकी स्वस्त पॉलिसी आहे. टर्म इन्शुरन्समध्ये कुठलेही मॅच्युरिटी बेनिफिट मिळत नाही. मॅच्युरिटी बेनिफिट म्हणजे तुमची पॉलिसी संपल्यावर तुम्हाला मिळणारी रक्कम. समजा टर्म इन्शुरन्स तुम्ही युलिप बरोबर घेतली तर मॅच्युरिटी बेनिफिट मिळते. आज आपण प्युअर टर्म इन्शुरन्सची माहिती घेणार आहोत. युलिपबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू. तुम्ही जितक्या जास्त कालावधीसाठी टर्म इन्शुरन्स घेता तितकं वर्ष तुमचा परिवार सुरक्षित होतो. टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे भरू शकता. जसे की इयरली प्रत्येक वर्षाला, हाफ इयरली म्हणजे प्रत्येक 6 महिन्याला, क्वार्टरली म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला किंवा मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला. दुसरा प्रश्न, टर्म इन्शुरन्स कोणासाठी महत्त्वाचा आहे आणि का? टर्म इन्शुरन्स हे पूर्णपणे तुमच्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी काढलेली पॉलिसी आहे. म्हणजे तुमच्यानंतर तुमच्या परिवाराला आर्थिक संकटाला सामोरं जाऊ लागू नये हा त्याचा मागचा उद्देश. तुम्ही घेतलेलं कर्ज असेल किंवा तुमच्या मुलांचे शिक्षण किंवा त्यांचं लग्न असतील, या सर्व जबाबदाऱ्या असतात आणि अचानक तुम्हाला काही झालं तर मग तुमच्या परिवाराला ह्या जबाबदाऱ्या सांभाळणं अवघड जातं आणि मग त्यांना पावलोपावली संघर्ष करावा लागतो. त्यामुळे तुम्ही असताना टर्म इन्शुरन्स काढला तर तुमचा परिवार या सर्व संकटातून सुरक्षित होऊन जातो. मित्रांनो, तुमचा टर्म इन्शुरन्स नेहमी तुमच्या वार्षिक इन्कमच्या कमीत कमी 20 पट जास्त असला पाहिजे. जर तुमचं उत्पन्न 1 लाख आहे तर तुमचा टर्म इन्शुरन्स कवर कमीत कमी 20 लाखचा पाहिजे. आणि समजा तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाख आहे तर तुमचं टर्म इन्शुरन्स कवर 2 करोडपर्यंत पाहिजे. टर्म इन्शुरन्स म्हणजे तुमच्यानंतर तुमच्या परिवाराला मिळणारी रक्कम. तिसरा प्रश्न, टर्म इन्शुरन्स कधी काढला पाहिजे? मित्रांनो, टर्म इन्शुरन्स तुम्ही वयाच्या जेवढ्या लवकर काढाल तेवढं चांगलं. म्हणजे वयाच्या 25 ते 30 वर्षामध्ये काढला पाहिजे. कारण टर्म इन्शुरन्स काढायला तुम्ही जितकं उशीर कराल तेवढं तुमचा प्रीमियम वाढत जातो. जर तुम्ही लवकर टर्म इन्शुरन्स काढला तर शेवटपर्यंत तुम्हाला कमी प्रीमियम भरावा लागतो. म्हणून जेवढ्या कमी वयात तुम्ही टर्म इन्शुरन्स काढाल तेवढं चांगलं. पण हो, तुमचं वय आता 40 ते 50च्या घरात आहे आणि तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स नाही आहे तर काही हरकत नाही. आता पण तुम्ही टर्म इन्शुरन्स काढू शकता. उशिरा का होईना टर्म इन्शुरन्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त थोडा प्रीमियम जास्त भरावा लागेल, एवढंच. मित्रांनो, टर्म इन्शुरन्स काढताना तुम्हाला कुठला आजार असेल किंवा तुम्हाला कसलं व्यसन असेल तर तुम्हाला कुठल्या निरोगी किंवा निर्व्यसनी व्यक्तीपेक्षा जास्त प्रीमियम भरावा लागतो. आता येतो चौथा प्रश्न, टर्म इन्शुरन्स कुठून काढला पाहिजे? मित्रांनो, टर्म इन्शुरन्स आपण 2 प्रकारे काढू शकतो, ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑफलाईन टर्म इन्शुरन्स आपल्याला नेहमी महाग पडतो कारण तो आपल्याला एजंटमार्फत काढावा लागतो आणि
त्यामध्ये एजंटचं कमिशनसुद्धा आपल्यालाच भरावं लागतं. ऑनलाईन टर्म इन्शुरन्स काढण्यासाठी खूप सारे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. त्यातला मी प्रिफर करतो तो म्हणजे पॉलिसी बाजार. माझा दुसरा यूट्यूब व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्हाला ही पॉलिसी बाजारमधून टर्म इन्शुरन्स कसं काढायचं हे लाईव्ह दाखवेलच. माझ्या बायोमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली आहे. आजचा हा व्हिडिओ बघून अशी आशा करतो की तुम्हाला टर्म इन्शुरन्सबद्दल असलेले बरेच प्रश्नांची उत्तरे मिळाली असेलच. आणि हा व्हिडिओ बघून तुमच्या जीवनामध्ये काही व्हॅल्यू ॲड झाला असेल तर प्लीज लाईक करा, फॉलो करा आणि पसरवा.